आयकॉन महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। विठ्ठल नामाच्या गजरामध्ये हरिओम कॉलनी दुमदुमली। आषाढी एकादशी निमित्त भक्तीचा महासागर, पालखी सोहळा, फुगड्या, महाआरती आणि फराळाचा भाविकांनी घेतला आनंद। आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त शहरातील हरिओम कॉलनी स्थित श्री विठ्ठल मंदिरामध्ये भक्तिमय वातावरणात दिंडी व पालखी सोहळ्याचं भव्य आयोजन करण्यात आलं। विठ्ठल नामाचा रे टाहो, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल अशा अखंड नामघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। पहाटेपासूनच मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी उसळली होती। विठ्ठल रुक्मिणीच्या आकर्षक फुलांच्या सजावटीने मंदिराचे रूप अधिकच खुलून दिसत होते। मंदिरातून निघालेल्या पालखीने संपूर्ण हरिओम कॉलनी परिसरमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण केलं। पालखीमध्ये सहभागी झालेल्या महिला, पुरुष, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांनी विठ्ठलाच्या गजरामध्ये नाचत गात आपला भक्तिभाव व्यक्त केला। विठ्ठल नामाचा रे टाहो सह अनेक अभंग, भजने आणि भक्तिमय गीतांवर भाविकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। टाळ मृदंगाच्या निनादामध्ये आणि विठ्ठल नामाच्या अखंड गजरात दिंडी पुढे सरकत होती। पालखी मार्गातील परिसरातील नागरिकांनी घराघरासमोर पालखीचे तसेच अनेक ठिकाणी या दिंडी सोहळ्यामध्ये परिसरातील शेकडो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। शेंडे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण धार्मिक सामाजिक कार्यकर्ते तसेच सामाजिक ऐक्याचा सुंदर संगम अनुभवायला मिळाल्याने उपस्थित भाविकांनी हा सोहळा अविस्मरणीय ठरल्याची भावना व्यक्त केली। विठ्ठल नामाचा गजर आणि भक्तीचा उत्सव अशीच परंपरा पुढे देखील कायम राहो अशी प्रार्थना करीत भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होत सोहळ्याची माझ्या श्रीरामाचे
तर